नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांनी भाजपच्या किरीट सोमय्यांची नक्कल करत भाजपवर जोरदार टीकास्त्र टाकलंय। भाजपचे आमदार गणपत गायकवाडांनीच मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केल्यानं नवा वाद सुरू झालाय। त्यावर भाजपनं भूमिका मांडावी यासाठी विरोधक भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात। बघूया एक रिपोर्ट। हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब तर द्यावाच लागणार, हिशोब द्यावाच लागेल ना आता। हिशोब तर द्यावाच लागणार। मग आता त्या एकनाथ शिंदेकडे हिशोब माग, घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार। तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय, काय सांगितलंय? हिशोब द्यावाच लागणार सांगितलंय ना, माझे कोट्यावधी रुपये पडलेत, त्याचा हिशोब तर द्यावाच लागणार। अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग। भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असेल जा पोलीस स्टेशन न्यायालयात। हिशोब तर द्यावाच लागणार या वाक्यानं ज्या डझनभर विरोधी नेत्यांवर भाजपच्या सोमय्यांनी आरोप केले, त्याच वाक्याचा आधार घेत संजय राऊतांनी भाजपला डिवचलंय। सोमय्यांची नक्कल करत भाजपचेच आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर खुद्द मुख्यमंत्री शिंदेंवर जे आरोप केलेत त्याची चौकशी कधी होणार असा प्रश्न राऊतांनी केलाय। मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेना गेल्या काही वर्षात दिलेत आणि त्यांच्याकडे ते आहेत। FIR झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ED याच्यामध्ये पडत, या गुन्ह्यामध्ये FIR झालेली आहे। तर प्रश्न असा आहे की या कोट्यावधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष तर आहेत ना, एक बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता। मग आता त्या एकनाथ शिंदेकडे हिशोब माग, तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय, काय सांगितलंय? सांगितलंय ना, माझे कोट्यावधी रुपये पडलेत। अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग। ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांनो। आपल्याकडे एकनाथ शिंदेचा भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असेल जा पोलीस स्टेशन न्यायालयात, परंतु कोविड घोटाळ्याचा हिशोब तर आपण द्यावाच लागणार। किरीट सोमय्याची भाषा वाता चेष्टा करतात, करा हसी मजाक। संजय राऊतांना नेहमीच भडक वक्तव्य करण्याची सवय आहे। संजय राऊतांना आता शाळेत जाणारं बारकं पोरग सुद्धा गांभीर्यानं घेत नाही, त्यामुळं तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका। सोमय्यांनी मात्र नेहमीप्रमाणे कोर्टात जा असं म्हणत राऊतांना उत्तर दिलं। विरोधात असताना अजित पवारांपासून मुश्रीफांवर सोमय्या थेट भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत होते। नंतर जे भाजपसोबत सत्तेत आले त्यांच्यावर मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून सोमय्या उत्तर देणं टाळतात। सोमय्यांनी जवळपास ज्या डझनभर नेत्यांना हिशोब द्यावाच लागणार, चौकशी होणार किंवा तुरुंगात जाणार असं म्हणून इशारा दिला होता, तेच नेते आज भाजपसोबत सत्तेमध्ये भागीदार आहेत। चरणदेश्वर साखर कारखाना घेतला ते उपमुख्यमंत्री होते, त्यांना उपमुख्यमंत्री राहता येत नाही। मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळच्या 100 कोटीच्या बेनामी मालमत्ता जप्त केल्या आहेत। 7 वर्षापर्यंतची सजा होऊ शकते। छगन चंद्रकांत भुजबळ या हसन मिया हसन मुश्रीफनी त्याचे घोटाळे काढण्यासाठी या हसन मियाला हिशोब द्यावाच लागणार। मी हसन सकीना बी मियालाल मुश्रीफ अल्लाह साख से शपथ घेतो की माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धपणे पार पाडीन। मात्र भाजपनं केलेल्या आरोपांचं काय झालं हा प्रश्न अनुत्तरितच आहे। सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सुद्धा आता त्यावर बोलत नाहीत आणि सोमय्या प्रकरण न्यायप्रविष्ट असं म्हणत कोर्टाकडे बोट दाखवतात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।